माहिती द्यायला किती जणांचा आकडा आहे मृत्यूचा आणि किती जणांना? साधारण 4 मृत्यू झाले असं आतापर्यंत या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो आहोत आणि 37 जखमी आहेत की जे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी उपचार घेतात. सर, राज्य सरकारचे मंत्री म्हणून तुम्ही आले आहात, या ठिकाणी काही मदत करण्याची योजना केली का किंवा ही याला काही आढावा घेतलाय का? नाही, माझ्या पूर्वीच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ मी येण्यापूर्वीच या ठिकाणी आले आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मृतांना 5 लाख रुपये देण्याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा त्यांनी या ठिकाणी घोषित केला असं या ठिकाणी माझ्या कानावर आलं. सर, परंतु संपूर्ण घटना पाहता दुर्लक्ष झालं असं वाटत नाही. दुर्लक्ष काय म्हणजे दुर्लक्ष असंही आपल्याला म्हणता येणार नाही, कारण या पुलावरून वाहतूक करू नये, या पुलावर कुणी जाऊ नये या संदर्भातला प्रतिबंधित बोर्ड हा पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेला होता. म्हणजे आपण आताही तो पाहू शकता आणि दोन्ही बाजूला म्हणजे विशेषतः या बाजूला पोलीस त्या ठिकाणी 2 तैनात केले होते. परत आपल्याला लोकांचा उत्साह माहिती आहे, वर्ष पर्यटन म्हणलं की एक वेगळ्या प्रकारचा लोकांमध्ये उत्साह असतो आणि त्या अनुषंगानं काही लोक त्या ठिकाणी एकत्र झाली आणि दुर्दैवाने ही घटना घडली. नाही, आता लोकांची चूक म्हणजे आता मुळामध्ये पूल हा नादुरुस्त होताच. म्हणजे पूल 92-93 साली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं बांधला होता, परंतु शेवट लोखंडी पुलाला काही मर्यादा असते, काही आयुष्य असतं. त्यामुळं ते आयुष्य त्याचं संपलं होतं किंवा तो गंज लावलेला होता. त्यामुळे प्रशासनानं बोर्ड लावलेले होते आणि या पुलावरनं कुणी जाऊ नये याकरता प्रतिबंधित केलं होतं.